पोलिसांची अरेस्ट किंवा डिटेन्शन झाल्यानंतर सर्वात पहिली कुठची स्टेप करायची असते तर ती म्हणजे मेडिकल ऑफिसर कडनं एक फिटनेस सर्टिफिकेट किंवा मेडिकल तपासणी करायची असते. कारण एक्झॅक्टली हाच प्रकार होऊ नये की त्या कस्टडीमध्ये काही त्यांना रोगराई होऊ नये, मारहाण होऊ नये. त्यामुळे एक मेडिकल रिपोर्ट बनवला जातो आणि एक्झिस्टिंग काही जखमा असतील तर त्याची नोंद घेतली जाते की काही मारहाण फ्रेश झालेली नाहीये ना. जेव्हा पोलिसांनी हे करायचं ठरवलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की आता कुठच्या तरी क्षणी आपल्याला यांना बाहेर घेऊन जायला लागणार आहे. त्यामुळे जेव्हा ते आपल्याच कपड्यांनी आपलंच रक्त पुसत होते तेव्हा पोलीस बिझी होते यांच्या विरुद्ध एक FIR फाईल करण्यामध्ये. आता ह्या दोघांच्या विरुद्ध पोलिसांनी एक FIR फाईल केली आणि FIR मध्ये काय सेक्शन्स लावले ती मी सेक्शन्स तुला सांगते. तेव्हा IPC इंडियन पिनल कोड होता. पहिलं म्हणजे सेक्शन 188 सार्वजनिक सेवकाच्या कायदेशीर आदेशाचं उल्लंघन करणं. दुसरं सेक्शन 269 निग्लिजन्स, ज्याने संसर्गजन्य रोग पसरवू शकतील अशा प्रकारचं गैरवर्तन करणं. त्याच्यानंतर 294B, आता सेक्शन 294 आपल्या सगळ्यांनाच व्हॅलेंटाईन्स डे मुळे माहितीये, गलिच्छ वर्तन करणं किंवा अश्लील वर्तन करण्यासाठीचं हे सेक्शन आहे. तर सेक्शन 294B पण लावलं गेलं. सेक्शन 353 म्हणजे सार्वजनिक सेवकाला त्याच्या कर्तव्य करण्यापासून थांबवणं आणि सेक्शन 506 क्रिमिनल इंटिमिडेशन, गंभीर स्वरूपाचं. ह्या प्रकारची सेक्शन्स त्यांच्या विरुद्ध काय बेसिस वरती पण लावण्यात. सुरुवात तर हीच होती की त्यांनी अलेजेडली लॉकडाऊन व्हायलेशन केलेलं होतं आणि लॉकडाऊनच्या गाईडलाईन्सपेक्षा थोडा वेळ दुकान त्यांनी जास्त उघडं ठेवलेलं. पण ह्यातली सगळ्यात शॉकिंग गोष्ट अशी आहे की जेव्हा CBIने की ही केस हातात घेतली, मी थोडं पुढची गोष्ट आधी सांगते पण आय थिंक ह्या जंक्चरला ते सांगणं महत्वाचं आहे. जेव्हा CBIने ही केस हातात घेतली तेव्हा त्यांना हे जाणवलं की ही जी अलेजेड लॉकडाऊन व्हायलेशन होतं ते सुद्धा त्यांच्याकडनं झालं नव्हतं. सो त्यांच्या विरुद्ध ही FIR करवण्यात आली. परिवाराने त्यांना जे कपडे दिलेले डार्क काळ्या रंगाचे ते ह्यासाठी होते की त्यांच्या अंगावरचं रक्ताळलेल्या गोष्टी दिसू नयेत. पण त्यांना तिकडच्याच मेडिकल ऑफिसरकडे त्यांच्या सरकारी रुग्णालयात घेऊन गेलं जिथे डॉक्टरांनी त्यांना फिटनेस सर्टिफिकेट इश्यू केलं की हे तर एकदम ओके आहे. ह्याच्यात अजून एक न्यूजपेपर आर्टिकल असं सांगतं की त्यांना तिकडे घेऊन जात होते तेव्हा पण त्यांच्या गुप्तांगांमधनं एवढं रक्त येत होतं की त्यांना त्या रस्त्यामध्येही 2 लुंग्या बदलायला लागल्या. इतक्या पद्धतीचा अत्याचार त्यांच्यावर झालेले होते आणि या मेडिकल ऑफिसरनी त्यांना एकदम क्लीन चिट दिली की ह्यांचा एकदमच हेल्थ ओके आहे.